नमस्कार. मी अभिनेता संकेत खेडकर. मी आधी आपल्या सर्वांच्या भेटीला आलो होतो राजा राणीची ग जोडी या मालिकेतून. माझी भूमिका होती इन्स्पेक्टर अमेय वर्दे. आता नव्याने मी आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे एका नव्या मालिकेतून. त्या मालिकेचं नाव आहे जय जय शनिदेव. सोनी मराठीवर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:30 वाजता ही मालिका 8 मेपासून प्रदर्शित होणार आहे. तर मी सगळ्यांना विनंती करेल की ही मालिका नक्की पहा. प्रोसेस फार गमतीशीर होती खरं तर. मी वेगवेगळ्या कामांमध्ये होतो, वर्कशॉप्समध्ये होतो, काही मी वेगवेगळे प्रोजेक्ट्समध्ये इन्व्हॉल्व होणार होतो. त्यावेळी मला कास्टिंग कॉल आला आणि त्यांनी मला सांगितलं की तुझे काही फोटोज असतील आत्ताचे रिसेंट फोटोज तर ते पाठव. त्यावेळी मला खूप मोठी दाढी होती. तर ते म्हणाले की तुझे असे काही फोटोज असतील ज्यामध्ये असे लुक असतील. तर याआधी मी ऐतिहासिक भूमिका केल्या होत्या, तर त्या भूमिकांचे मी फोटो त्यांना पाठवले. त्यानंतर ते म्हणाले की एक ऑडिशन करून पाठव. आणि ऑडिशन करत असताना त्यांनी मला एक टेक्स्ट पाठवला. तो टेक्स्ट खरं तर पौराणिक भाषेत होता आणि तो करायला मला थोडासा वेळ लागला. वेगवेगळ्या कामांमध्ये असल्यामुळे मी तो रात्री 1:30 वाजता त्याचं ऑडिशन केलं आणि ते पाठवलं. आणि दुसऱ्याच दिवशी ते म्हणाले की तू मुंबईला ये. मी मूळचा अहमदनगरचा आहे. तर मी अहमदनगर ते मुंबई असा प्रवास केला आणि त्याच दिवशी रात्री माझी लुक टेस्ट झाली. लुक टेस्ट झाल्यानंतर परत एक ऑडिशन झाली. सरांशी बोलणं झालं. मला कॅरेक्टरबद्दल त्यांनी सांगितलं आणि एक दिवस मध्ये गेला आणि पुढच्या दिवशी प्रोमो शूट झाला. तर ही अशी फार मजेशीर प्रोसेस होती. मला खरं तर खूपच भारी वाटलं. मला असं कल्पनाच केली नव्हती की मी असाही दिसू शकेल अशा कॉस्ट्यूममध्ये. आणि मला स्वतःकडे पाहिलं स्वतः रुबाबदार वाटतं आणि एक असा फील येतो की आपण कुणीतरी वेगळे आहोत. तर म्हणजे ते देवांचं कॅरेक्टर जेव्हा करतो आपण ते पहिल्यांदाच करतो आहे खरं तर. पण जे मी पाहतो मालिकांमध्ये किंवा फिल्म्समध्ये तर त्यांना नेमकं काय एक फील येत असेल तर तो मला त्यावेळी आला. आणि खरं तर मी खूप खुश आहे हे कॉस्ट्यूम आणि ही एक भूमिका मिळाल्यामुळे. खरं तर हा कॉस्ट्यूम परिधान करायला मला पाऊण तास वेळ लागतो. त्यात सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे तर तो म्हणजे हा कपाळावरचा गंध. तर तो करायला थोडासा वेळ लागतो आणि पूर्ण कपाळा भरून तो गंध असल्यामुळे तो आरशात पाहिल्यानंतर ते मलाच छान वाटतं. त्यानंतर या कॉस्ट्युम्समध्ये वेगवेगळे दागिने आहेत. तर हे दागिने जे शनिदेव आहेत त्यांना असं म्हणूया की सोनं हा त्यांचा धातू आहे. तसंच लोखंड हा सुद्धा धातू आहे. तर ते सोनं शरीरावर परिधान करतात. तर ते प्रत्येक ठिकाणी मनगटामध्ये नंतर बाजूबंद म्हणूया किंवा ह्या कॉस्ट्युम्समध्ये वेगवेगळे कलर कॉम्बिनेशनसुद्धा आमच्या डिरेक्टर्सनी इथे केलेले आहेत. आमचे कॉस्ट्युम डिझायनर्स आहेत. त्यांनी वेगवेगळे परमिटेशन्स कॉम्बिनेशन्स इथे केले आणि त्या कॉम्बिनेशन्समधून हा कॉस्ट्यूम ठरवला गेला. तसंच त्यामागे त्याचा एक रिसर्च टीमसुद्धा आहे. त्या रिसर्च टीमने त्यामागे एक रिसर्च केला आणि हा कॉस्ट्यूम ठरवला गेला आहे. माझ्याकडे वेळ तसा कमी होता तर मी त्या कमी वेळात बरीचशी पुस्तकं पाहिली, काही पुस्तकं वाचली, वेगवेगळे रेफरन्सेस पाहिले आणि ते रेफरन्सेस पाहून आमचे डिरेक्टर्स असतील, प्रोड्युसर्स असतील, त्यानंतर बाकी रिसर्च टीम असेल त्यांच्याशी मी डिस्कस केलं की आपण जी गोष्ट सांगणार आहोत तर ती गोष्ट आणि हे जे रेफरन्सेस आहेत त्याचा कसा संबंध आहे. तर त्यांनी मला वेगवेगळ्या ज्या शनी महाराजांच्या लीला आहेत त्याबद्दल गोष्टी सांगितल्या आणि हाच माझा अभ्यास आहे. आणि मी असं म्हणेल की जशी याचं शूटिंग होत जाईल, जशी वेगवेगळे पुढचे एपिसोड्स येत जातील तसं या भूमिकेबद्दल मला जास्त गोष्टी कळत जातील आणि ती भूमिका अधिक सकसपणे करण्यासाठी मला प्रेरणा मिळेल. मी पूर्णपणे रिव्हील करणार नाही गोष्ट, पण मी असं सांगेल की शनी महाराजांच्या ज्या वेगवेगळ्या लीला आहेत, देवांसोबत त्यांच्या काही गोष्टी आहेत, मानवांसोबत त्यांच्या काही गोष्टी आहेत आणि त्या गोष्टींमधून त्यांनी वेगवेगळ्या शिकवणी लोकांपर्यंत दिलेल्या आहेत. तर मी म्हणेल एक गोष्ट सांगेल की ही न्यायदेवता आहे आणि नैतिकता जी आहे लोकांमध्ये तर ती टिकून राहावी. तसंच एक आत्मभान यावं लोकांमध्ये. तर यासाठी ह्या सगळ्या गोष्टी रचल्या गेलेल्या आहेत. जो अहंकार मानवामध्ये तयार होतो तो अहंकार मानवाला कसं नष्ट करतो तर हे सांगणारी ही सगळी गोष्ट असणार आहे. म्हणजे अशा वेगवेगळ्या गोष्टी असणार आहेत. तर मी असं सांगेल की पुढच्या जेव्हा 8 तारखेला एपिसोड येईल रात्री 9:30 वाजता तर तुम्ही नक्की पहा. तुम्हाला त्या गोष्टी नक्की कळतील. खूपच आनंदी होते. मी सर्वात आधी जेव्हा प्रोमो आला तेव्हा माझ्या आईला पाठवला आणि आईला म्हणालो की 40 सेकंद तो प्रोमो पहा आणि लगेच मला फोन कर.
आईने तो प्रोमो पाहिला आणि आई खूपच खुश होती. म्हणजे आईच्या बोलण्यावरून मला कळत होतं की ती जरा भा भावनिक झाली आहे खूप, भावूक झाली आहे खूप. आणि तर मला ते त्यांची रिॲक्शन फार महत्त्वाची होती. माझे वडील तर फारच आनंदी आहेत. ते तर सगळीकडे सांगतायत की शनी महाराजांची भूमिका करतो तुमचा संकेत, आमचा संकेत. तर त्यांची रिॲक्शन म्हणजे फारच आनंदी आहेत आईवडील माझे. एक नवी कोरी गोष्ट आपल्यासमोर येते आहे. शनी महाराजांची गोष्ट आहे. तर सोनी मराठीवर 8 मेपासून रात्री 9:30 वाजता ही मालिका नक्की पहा आणि तुम्ही नक्कीच ही मालिका एन्जॉय कराल. तुम्हाला नक्कीच त्यातून बऱ्याच व्हॅल्यूज मिळतील, बऱ्याच गोष्टी पाहायला मिळेल आणि महत्त्वाचं म्हणजे एंटरटेनमेंट आपल्याला मिळेलच. सो ही मालिका नक्की पहा.